तुम्हा सर्वांना आज स्किल पैसा साईटवरती जाऊन लॉग इन वगैरे कसं करायचं आणि तुम्ही कोर्सेस वगैरे कसे बघू शकता, प्रोफाईल KYC म्हणजे पूर्ण स्किल पैसा वेबसाईटविषयी मी तुम्हाला या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये सांगणार आहे. तर आता मी गुगलला जाते. इथे गुगलला तुम्ही स्किल पैसा नाव सर्च करायचं आहे. स्किल पैसा ऑलरेडी बघितला आहे मी, त्याच्यामुळे वरती चाललेला आहे स्किल पैसा. तर अशी साईट येऊन जाते. तुम्ही इथं बघू शकता रेटिंग वगैरे किंवा सर्व गोष्टी. इथे त्यांची खाली साईट वगैरे व्हिडिओज वगैरे सर्व येऊन जातात. स्किल पैसाचे यूट्यूब चॅनल, इंस्टाग्रामचं यूट्यूब चॅनल हे सर्व येऊन जातं. तर आपल्याला आता सध्या लॉग इन करून स्किल पैसा वेबसाईट चेक करायचं आहे. तर इथं लॉग इनचं ऑप्शन येत आहे. असं लॉग इनचं पेज दिसेल. आता मी माझ्या ID आणि पासवर्ड करून लॉग इन करून दाखवते. माझेच ID आणि पासवर्ड टाकून मी लॉग इन करून दाखवणार आहे. कधी कधी लोड घेऊ शकतो. माझे ID आणि पासवर्ड टाकले आहे आणि हे लॉग इन झालेलं आहे. तर पहिल्यांदाच हे जे दिसत आहेत हे सर्व कोर्सेस आहेत. आता माझा सफार पॅकेज आहे. तुमचं जर डायमंड आणि सफार पॅकेज असेल तर तुम्हाला पहिला कोर्स असेल तर तुम्हाला हे कोर्सेस दिसणार नाही. तर त्याच्यापेक्षा छोटा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ॲफिलिएट मार्केटिंगचा कोर्स दिसेल. तर कंटिन्यू लर्निंगवरती टच करायचं आहे. आता माझं हे कंप्लीट झालेलं आहे, त्याच्यामुळे 100% दाखवते. बऱ्यापैकी कोर्सेस माझे कंप्लीट झालेले आहेत. तर हे जे कोर्सेस करतात तर ह्याचे सर्टिफिकेट कुठे मिळणार हे मी पहिल्यांदा दाखवते. तर इथे खाली एक ऑप्शन आहे, सर्वात लास्ट ऑप्शन आहे. थोडंसं स्क्रोल करचाल तर मिळून जाईल. सर्टिफिकेटचा एक ऑप्शन आहे. तर हे सर्व कोर्सेस मी केलेले आहेत ते सर्टिफिकेट डाउनलोड आहे. तर डाउनलोड सर्टिफिकेटवरती टच करायचं आणि माझं ऑलरेडी डाउनलोड आहे, त्याच्यामुळे येत आहे डाउनलोड फायर अगेन. तर मला करायचं नाही, मी जस्ट दाखवण्यासाठी ते केलं. इथे जाऊन तुम्ही हे करू शकता. सर्टिफिकेटवरती जाऊन तुम्ही जे कोर्सेस करत आहात ना, तर कोर्सेस पण कसे करायचे मी दाखवते. आता कोर्सेस पण कसे करायचे दाखवते. आता हा पहिलाच कोर्स आहे तर शक्यतो मी माझा तो झालेला नाही आहे. तर मी कोर्स तुम्हाला करून दाखवते. कंटिन्यू लर्निंगवरती टच करायचं. तर असे कोर्स ओपन झालेले आहेत. तर तुम्ही असं पण बघू शकता. आता हा कोर्स तुम्हाला डायरेक्ट यूट्यूबवरती नेऊ शकतो आणि हे पूर्ण पार्ट आहेत. तर या कोर्समध्ये पूर्ण 15 पार्ट आहेत. तर इथं असं तुम्ही टच करता तर व्हिडिओ इथं पण चालू होतो. किंवा जर तुम्हाला डीपमध्ये म्हणजे मोठे स्क्रीन करून बघायचं असेल तर इथं खाली यूट्यूबचा ऑप्शन येत आहे. यूट्यूबवरती टच करायचं तर तो व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट यूट्यूबवरती घेऊन जातो. तुम्हाला जाऊन तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता. आणि जेव्हा तुमचा पहिला पार्ट कंप्लीट होतो तेव्हा तुम्ही नेक्स्टवरती टच करायचा आहे आणि तो पण पूर्ण झाल्यावर नेक्स्टवरती टच करायचा आहे. असं तुमचं जेव्हा 100% कंप्लीट होणार ना, 100% कंप्लीट झाल्यावरतीच तुम्ही, आता मी तुम्हाला जो दाखवला ऑप्शन सर्टिफिकेटचा, सर्टिफिकेटचा जो ऑप्शन दाखवला ते तुमचं जर 100% कोर्स कंप्लीट झाला असेल तरच इथे तुम्हाला शो होणार आणि ते शो झाल्यासच तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर पहिला आपण बघितलं की कोर्सेस कसे करायचे आणि कोर्सेसचं सर्टिफिकेट डाउनलोड तुम्ही कसं करायचं. त्याच्यानंतर ॲफिलिएट डॅशबोर्ड, तुमच्या नावाचा ॲफिलिएट डॅशबोर्ड तिथे हा माझा आहे ॲफिलिएट डॅशबोर्ड. इथं सगळी पेंडिंग अमाऊंट असते आणि ही टुडेज अर्निंग, लास्ट डेज, ऑल टाईम अर्निंग वगैरे इथे शो होते. त्याच्यानंतर प्रोफाईल, तर प्रोफाईल तुमचे स्पॉन्सर जे असेल त्यांचे नाव इथं शो करेल. ही सर्व प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे. लास्टला तुमचा फोटो एक अपडेट करायचा आहे. यूट्यूबची लिंक, इंस्टाग्रामची लिंक नाही टाकली तरी चालेल. जर टाकत असाल तरी इंस्टाग्रामची टाकू शकता. इथं सगळं तुमचं चेक, ईमेल ID, फोन नंबर, जे सिटी, स्टेट, पिनकोड सर्व गोष्टी सेट करून प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली KYCचा ऑप्शन येतोय. KYC तुम्ही तुमच्या अर्निंग झाल्यानंतर पण करू शकता. शक्यतो अर्निंग झाल्यानंतरच करा. KYC झाल्याशिवाय तुम्ही विड्रॉला लावू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही KYC करणं इम्पॉर्टंट आहे. तर KYCला बरोबर तुमचे बँक डिटेल्स वगैरे टाकणे गरजेचे आहे. आणि जर तुमच्या स्वतःच्या नावाचं बँक अकाउंट नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॅमिलीचं जे बँक डिटेल्स आहे ते टाकू शकता. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही होल्डर नाव टाकता तर होल्डर नेमच्या पुढे जे तुमच्या फॅमिली मेंबरचं नाव आहे ना त्याच्या पुढे ब्रॅकेट करून तुमचं नाव टाकणे कंपल्सरी आहे. तेव्हा तुमच्या अकाउंटला पैसे येतात. त्याच्यानंतर खाली अपग्रेडचा ऑप्शन आहे.
आता तुमचं जर छोटं पॅकेज असेल तर तुम्हाला जर मोठं पॅकेज घ्यायचं असेल आता, तर मोठं पॅकेजमध्ये अपग्रेड करण्यासाठी तुम्ही इकडून करू शकता. आता माझं सर्वात मोठं पॅकेज आहे, त्याच्यामुळे इथं कुठं अपग्रेडचं ऑप्शन येत नाही आहे. इथं जो ॲक्टिव्ह प्लॅन आहे, ॲक्टिव्ह प्लॅन येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, तिथं अपग्रेडचं पण ऑप्शन येतो. तर अपग्रेडवरती जाऊन तुम्ही करू शकता. पण पहिल्यांदा तुमच्या स्पॉन्सरला विचारा, त्यांची हेल्प घ्या, मगच अपग्रेड करा, स्वतः अपग्रेड करू नका. त्याच्यानंतर रॉयल्टी इन्कमचं ऑप्शन आहे. म्हणजे या साईटवरती 25,000 प्लस तुमची इन्कम जर झाली तर इकडे तुम्हाला काय बोलतात रॉयल्टी इन्कम पण स्टार्ट होते. तर जानेवारी महिन्यापासून स्टार्ट झाली आहे. तर 4 वेळा मला रॉयल्टी इन्कम मिळाली आहे, त्याचा पण इथे प्रूफ आहे. त्याच्यानंतर इथे ॲफिलिएट लिंक आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायच्या वेळेला दुसऱ्यांचं कॉफी रेफरल लिंक किंवा जे कोड असतो तो टाकू शकता. शक्यतो कोडच टाका. त्याच्यानंतर वॉलेट रजिस्ट्रेशनचं एक ऑप्शन आहे. तिथं रजिस्ट्रेशन सुरुवात केली की इथं बऱ्यापैकी इथं ऑप्शन येत आहेत. मी केलेलं आहे वर्ल्डमधून रजिस्ट्रेशन करा, म्हणजे पेंडिंग अमाऊंट आहे बऱ्यापैकी. म्हणजे रजिस्ट्रेशन करताना 2 ऑप्शन येतात, पे विथ फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम, आणि दुसरे येतं असोसिएट वॉलेट. असोसिएट वॉलेट म्हणजे तुमचं जे पेंडिंग अमाऊंट आहे ना, पेंडिंग अमाऊंटला साठलेल्या अमाऊंटमधून करायला येतं, त्याला रजिस्ट्रेशन म्हणतात, वॉलेट रजिस्ट्रेशन. त्याचा एक ऑप्शन आहे अपग्रेड प्लॅन. म्हणजे तुमच्या डाउनलाईनची जर अपग्रेड रिक्वेस्ट एखादी आली असेल तर इथे तुम्हाला शो होते अपग्रेड प्लॅनवरती. त्याच्यानंतर वॉलेट ट्रान्झॅक्शन म्हणजे तुमचं पॅसिव्ह ॲक्टिव्ह काय असेल ना, तर तो आलेला इथे शो करतो. हा आहे लीडर बोर्ड. तर लीडर बोर्डवरचे जे टॉपचे 10 असतात ना, तर त्यांचं इथे नाव असतं, बघू शकता इथं आजच्या डेटचं. म्हणजे टॉपचे जे 10 असतात लीडर्स, ते लीडर बोर्डला असतात. पेआउट्सचं म्हणजे जर तुम्ही विड्रॉल तुम्ही लावला असेल आणि तुमच्या बँक अकाउंटला आला असेल तर इथे सगळं दाखवतं की विड्रॉल तुमचं झालेलं आहे कधी, सगळी इथे हिस्ट्री मिळून जाते. आणि विड्रॉल रिक्वेस्टचा हा ऑप्शन आहे. विड्रॉलची रिक्वेस्ट तुम्ही इकडून लावायची असते. ज्यांनी तुमच्या थ्रू रजिस्ट्रेशन केलं आहे तर माय ॲफिलेट्सवरती जाऊन सर्व तिथं गोष्टी दिसतात तुमचे कोण कोण ॲफिलेट आहेत. त्यानंतर ट्रॅफिक म्हणजे थोडक्यात तुम्ही इथं बघू शकता तुमचे जे डाउनलाईन्स त्यांचे सगळं ट्रॅफिक इथे दिसतं आपल्याला. मार्केटिंग टूल्सवरती जाचाल तर इथे तुम्हाला रील आयडियाज पण मिळून जातील किंवा प्रमोशनल मटेरियलसाठी जे काही फोटो इथं अवेलेबल आहेत त्याचा तुम्ही यूज करू शकता. बाकीचं काही नाही, टुडेज टास्क वगैरे म्हणजे सोशल मीडियावरती आपल्याला डेली काय काय केलं पाहिजे हेच असते तिथे, ते पण तुम्ही फॉलो करू शकता. आणि सोशल मीडिया हँडल्सवरती जाचाल तर इथं कंपनीचे आपले स्किल पैसा साईटचे सगळं इंस्टाग्रामचा हँडल, फेसबुकचा, व्हॉट्सअपचा, ह्याच्या सर्व इथं या ठिकाणी येऊन जातात. आता थोडंसं लोड घेत आहे ते, आता आलेलं आहे व्हॉट्सअपचं स्टोरी मटेरियल, टेलिग्राम ऑफिशियल, इंस्टाग्राम अचिव्हर पेज, फेसबुक ग्रुप, लिंकडइन आणि आपल्या फाउंडर सरांची ID, हे सर्व गोष्टी इथं आलेल्या आहेत. तर वेबिनार किंवा ट्रेनिंग आतापर्यंत जे रेकॉर्डेड सेशन झालेले आहेत ना, त्याचं रेकॉर्डिंग केलं आहे ते ट्रेनिंग्समध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल. तर इथले ट्रेनिंग बघणे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ID वगैरे कशी क्रिएट करायची, कंटेंट क्रिएशन कसं करायचं, DM मार्केटिंग, स्टेटस मार्केटिंगची स्ट्रॅटेजी, सर्व गोष्टी इथे आहे. तुम्ही एक एक डेली बघायचं आहे. सुरुवातीला शिकण्यावरती फोकस करा. सपोर्ट नंबर आहे हा आपल्या स्किल पैसा साईटचं, डायरेक्ट फोन नंबर ट्रूकॉलर झूमला जाते ते, त्यांचा नंबर आहे स्किल पैसा सपोर्ट टीमचा. तुम्ही इकडून त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता. आणि लास्ट मी सुरुवातीला सांगितलं सर्टिफिकेटचं, तर ते सर्टिफिकेट आहे. KYC वगैरे तुम्ही आता सध्या पण करू शकता किंवा अर्निंग झाल्यानंतर पण करू शकता. हे सर्व होते स्किल पैसा साईटचे जे डिटेल्स इन्फॉर्मेशन सांगितली. तर पहिल्यांदा तुम्ही माय कोर्सेसमध्ये जाऊन कोर्सेस वगैरे तुमचे जे आहेत ते कंप्लीट करू शकता किंवा ट्रेनिंग्समध्ये जाऊन जे अगोदर झालेले सेशन्स आहेत ना ते तुम्ही बघायचे आहेत. आणि इथे साईडला आपलं प्रोफाईल दिसेल. मी आता पिक्चर अपडेट केलं आहे म्हणून माझं येत आहे, तुमचं ब्लँक पण दिसू शकतं. तिथून जाऊन दरवेळेला लॉग आउट करावं लागतं, मगच नवीन ID तुम्ही काढू शकता.